शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। A to Z हे आपल्या चॅनलचं नाव आहे आणि तुम्ही बघताय हा जो आंबा आणि आंब्यामध्ये लागलेला मोहर हे बघा। तसं तर प्रत्येक आंब्याला मोहर सध्या येण्यास सुरुवात झालेली आहे, पण हा जो आंबा आहे, ही जी व्हरायटी आहे ही एकदम एक्झॉटिक व्हरायटी आहे आणि विदेशातील व्हरायटी आहे। याच व्हरायटीबद्दल तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे। तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो, आणि वरती दिलेलं बेल आयकन आहे ते पण दाबा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ आपला लवकरात लवकर बघायला मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही आंबे भरपूर पाहिले असेल। तुम्हाला काही व्हिडिओमध्ये मी सांगितलं पण आहे मागच्या की बनाना मँगो ही थायलंडची व्हरायटी आहे। बऱ्याच शेतकऱ्यांनी फक्त हे फोटोतच बघितलेलं आहे, पण आपल्याकडे याचे 3 वर्षाचे झाडं आहे। आता तुम्ही बघताय 2 ते 2.5 फूट याचा बुंदा आहे आणि तिथून पुढे आपण याची कटिंग करून डेव्हलप केलेलं आहे। बघा, तुम्हाला आता पूर्ण झाड दाखवतो। हे बघा, पूर्ण एक आणि एक फांद्यामध्ये जे येतं याच्यामध्ये प्रूनिंगचा फायदा आहे। बघा, हे आपण कटिंग केलेली होती। या कटिंग नंतर याच्यामध्ये किती छान प्रकारे मोहर आलेला आहे बघा, आणि मोहर अशा प्रकारे आलेला आहे की एकदम भयानक। झाड किती छोटं आहे बघा, पण याला मोहर बघा किती आहे, खूप जास्त प्रमाणात मोहर आलेला आहे आणि झाड फक्त 3 वर्षाचं आहे। तसंच हे पण झाड आहे 3 वर्षाचंच आहे। हे बघा, तर ही बनाना मँगो व्हरायटी आहे आणि याची जी बघा, हे पण बनानाचं आहे, 3 वर्षाचं झाड आहे आणि याच्यामध्ये फ्लावरिंग बघा कशा प्रकारे सुरू झालेली आहे बघा। ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्य असं आहे की ही व्हरायटी खाण्यासाठी खूप गोड आहे पिकल्यानंतर, आणि याची साईज खूप मोठी आहे। म्हणजे जवळजवळ एका हित्ताचा जो आहे त्याचा आंबा असतो आणि पूर्ण आकाराने केळीसारखा असतो, म्हणून याला बनाना आंबा म्हणतात। आणि ही विशेष म्हणजे थायलंडची व्हरायटी आहे। तर सक्सेसफुल आहे बघा शेतकरी मित्रांनो। माझ्याकडे काही 10 ते 12 झाडं आहेत मोठाले मदर प्लॅन्ट, त्यामधून तुम्हाला दाखवतो आहे ह्या झाडांमध्ये फ्लावरिंग कशी आली आहे। तर 100% सक्सेस आहे आपल्या वातावरणामध्ये। तुम्ही लागवड करू शकता, रोपासाठी संपर्क करू शकता। धन्यवाद।